माझ्या शरीराची एवढी चालणी झाली भयानक की माझं शरीर भयानक त्रास देत आहे मला आता। पण मी तुम्हाला आता मायबाप मानलेलं आहे, लेकरो म्हणून माझ्या खांद्यावर तुम्ही जबाबदारी दिलेली, तर तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकूस तर मी नाही हटत। या उपोषणामुळे शरीर इतका भयानक त्रास देत आहे की मला पायऱ्या चढताना उतरताना सुद्धा माणसाचा आधार घ्यायची वेळ आली। आता पहिल्यांदा मला माणसाचा आधार घ्यायची वेळ येत नव्हती, परंतु आता मला चढताना आणि उतरताना माणसाचा आधार घ्यावा लागतो। कारण या शरीरातलं पूर्ण रक्त कमी झाल्यामुळं आणि कधी माझा पाय ताठल किंवा कधी हात ताठल, कधी मुंग्या येतील सांगता येत नाहीये। पण मी तुम्हाला आता शब्द दिलेला आहे की मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराला मोठं केल्याशिवाय नाही हटणार। माझा जीव जरी गेला आणि मी ठरवलंय, माय मावल्या हो, मी ठरवताना ठरवलंय की मरणाच्या शेवटच्या घटका सुद्धा मोजायची वेळ आली तरी समाजासाठीच मोजायची, आपण समाजाची गद्दारी नाही करायची। मी गद्दार म्हणून मरणार नाही, समाजाची फसवणूक केली म्हणून मरणार नाही। तुमच्याच खांद्यावरती तुमच्याच पायाशी मला मरण यावं, पण मराठ्यांच्या लेकराला न्याय देऊनच यावं। मी दिलेला शब्द खरा करणार आहे। तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय, तुम्ही लाखोच्या संख्येने एकत्र एका हाकेवरती येतात। तुमची ताकद मला काही केल्या वाया नाही जाऊ द्यायची। तुमचा विश्वास मला डळू नाही द्यायचा। मला कितीही त्रास झाला, माझ्यावर कितीही संकट आले, मला कितीही उघडं पाडण्याचा प्रयत्न केला, तरी मी तुम्हाला दिलेला शब्द कायम पाळणार आहे। कारण समाजच माझ्यासाठी सगळ्यात मोठी संपत्ती। पैसे कमवून आणि तुमच्या जीवावरती पद कमवून कोणाच्या पाय चाटून जगणार नाही, पण इमानदारीने तुमच्या पायावरती मरायला मी तयार आहे। पण कोणाच्या पाय चाटून मी नाही जगू शकत, कारण मी जातवान क्षत्रिय मराठा आहे। मी दिलेला शब्द मोडत नसतो आणि मला पैशाची, संपत्तीची आणि पदाची नाही गरज। मला तुम्हीच मोठी संपत्ती आहेत आणि तुम्हीच मोठं पद माझ्यासाठी। माझ्या कुटुंबावरून जरी नागर फिरला असला, माझं कुटुंब उघड्यावर पडलं असलं, तरी मी तुम्हाला कुटुंब मानलंय। मी तुमच्यात माझं कुटुंब बघतो, माझे मायबाप मी तुमच्यात बघतोय। तुम्ही मला नुसते दिसलात बी तरी पण माझं किती दुखत असलं तरी मला 10 हत्तीचं 100 हत्तीचं बळ माझ्या अंगात येत आहे। आपलं माय लेकराचं नातं झालंय, आपलं इतकं नातं घट्ट झालंय की समाजाला माझ्याशिवाय आणि मला समाजाशिवाय एक तासही मध्ये जात नाही की एकमेकाची आठवण नाही झाली। मी तुमचा मुलगा म्हणून सगळ्या अपेक्षा आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं काम करतोय। मला पूर्ण चारी बाजूने घेरण्याचा प्रयत्न सरकारने केलाय। छगन भुजबळच्या माध्यमातून यांनी माझ्या अंगावरती अनेक ओबीसीचे नेते घालायचा प्रयत्न केलाय। सरकारने अनेक केसेस करायचा प्रयत्न केलाय। यासाठी माझ्या विरोधात लावली, आपल्या आसपासचेच फोडून माझ्या विरोधात पत्रकार परिषदा घेऊन मला बदनाम करायला लावलंय। मला चारी बाजूने घेरायचा प्रयत्न केलाय। सरकारची एकच इच्छा आहे, हा निष्ठावान आहे, हा मॅनेज होत नाही, याला काही करून बदनाम करा, पण याला मराठ्यांपासून बाजूला सरका। जर हा बाजूला सरकला नाही तर हे मराठ्यांना मोठं केल्याशिवाय सोडणार नाही, याला पहिलं बदनाम करा। म्हणून माझ्या समाजाला माझं एकच म्हणणं आहे, आपली जात आणि आपले लेकरं मोठे करायचे। या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या साक्षीने महाराष्ट्रातल्या मराठ्यांना जाहीरपणाने आवाहन करतोय, मायबापाओ, एक दिवस काम सोडा, पण स्वतःच्या मुलासाठी आणि जातीसाठी एकत्र या। एक दिवस सगळे काम बंद ठेवा, नोकरदार वर्गाने ठेवा, व्यावसायिक मराठ्यांनी ठेवा, शहरातल्या सगळ्या मराठ्यांनी एक दिवस आपले घर बंद करून लेकरा बाळासह या आंदोलनात सहभागी व्हा। आपल्याला आपल्या मराठ्यांना न्याय द्यायचा आहे।
ते आरक्षण असून एकत्र आलेत तर आपल्याला आरक्षण नाही, आपले लेकर अधिकारी झाले पाहिजेत. आपल्या हे मराठ्यांचा लेकरू अधिकारी बनलं पाहिजे, स्वप्न आपलंय. काही बापाने कष्ट करून लेकर शिकवलेत, पण आरक्षणानं मराठ्यांच्या लेकराच्या स्वप्नाचा घात केलाय. प्रत्येक आई बापाला वाटतं की माझं लेकरू मोठं झालं पाहिजे. आम्ही त्रास सहन केला, आमच्या वेळेस आरक्षण नव्हतं, पण आता आपण आरक्षण मिळून आपल्या पुढच्या पिढ्या चांगल्या चांगल्या करूयात, मोठ्या करूयात. यासाठी ताकदीने एकजूट राहा. आरक्षणामुळे बाकीच्यांचे सगळ्यांचे लेकर मोठे झालेत, आपल्या लेकराचं काय? आपले पोरं नोकऱ्याला लागत नाहीत, आपल्या पोरांना उच्च शिक्षण नाही. नोकरीला असणारे मराठी यांनाही बढत्या मिळत नाहीत. उच्च कॉलेज आपल्याला नाहीत, उच्च केंद्रीय कॉलेज आपल्याला नाहीयेत, उच्च शिक्षण नाहीये. प्रत्येक आई बापाला वाटतं माझा पोरगा कलेक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे. प्रत्येकाला वाटतं माझाही PSI झाला पाहिजे, माझी मुलगी माझाही मुलगा तहसीलदार झाला पाहिजे. माय बाप मराठ्यांना आरक्षणाशिवाय पर्याय नाही.